आणि यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत सध्या बोलतायत, आपण ऐकूया. 40 लाख मराठी माणसांना MMR रिजन किंवा MMR रिजनच्या बाहेर पाठवण्याचं काम यांनी केलं. तर या 5 वर्षांमध्ये या 40 लाख मराठी माणसांना पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणण्याचं काम महायुती करणार आहे. हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. आणि भाषणाची पातळी काय, म्हणजे दुःख एवढंच आहे की मी देखील मराठी आहे, राज्याचे मुख्यमंत्री देखील मराठी आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील मराठी आहेत. असं असताना मुख्यमंत्र्यांच्या आईवडिलांचा उद्धार करणं ही कसली संस्कृती आहे. एकीकडे मराठी माणसाचं कौतुक आपण सांगतो, मराठी माणसाबद्दल किती जिव्हाळा आहे, किती कनवाळा आहे हे आपण सांगतो, आणि मुख्यमंत्र्यांच्या आईवडिलांबद्दल बोलणं हा काय मराठीचा संस्कार असू शकत नाही. मराठी माणूस हा संस्कारित आहे आणि संस्कारित माणसानं अशा पद्धतीनं बोलणं म्हणजेच काँग्रेसचा वाणलाय गुण लागलाय, काय म्हणेन आपलं वाण नाही गुण लागलाय, तशा पद्धतीचा हा प्रकार आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या काही गोष्टी परवाच्या सभेमध्ये झाल्या त्याला उत्तर देण्यासाठी कालची सभा नव्हती, तर वस्तुस्थिती सांगण्यासाठी कालची सभा होती. आमच्या नेत्यांनी कुठेही कोणाचे आईवडील न काढता, कोणाची बदनामी न करता, कोणालाही शिवीगाळ न देता या संदर्भातली सभा पार पाडली. हा या दोन्ही नेत्यांचा मोठेपणा आहे. आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद झाली आणि सगळी विमानतळं अदानींना दिलेली आहे अशा पद्धतीची एक पत्रकार परिषद झाली. मला असं वाटतं की आता काही लोकांनी प्रचाराचा मुद्दा सोडून अदानीकडेच वळलेले आहेत. आता अदानीजींना देखील आम्हाला विनंती करायची, काय नक्की त्यांचं म्हणणं एकदा ऐकून घ्या. कारण जे धारावीचं टेंडर अदानींना देतात, जे अदानींच्या विमानातनं फिरतात, त्यांनाच एवढी अदानींची काळजी काय किंवा अदानींची ॲलर्जी काय, जे अदानींना जेवायला बोलवतात त्यांच्याकडे जेवायला जातात. मला असं वाटतं हे सगळं जे चाललेलं आहे हे फक्त मतासाठी चाललेलं आहे. उद्योगधंद्याला ताकद द्यायची जर असेल, उद्योजकांना जर ताकद द्यायची असेल, तर उद्योजक कुठच्या समाजाचा आहे, कुठच्या प्रांतातला आहे, कुठच्या देशातला आहे, याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि तरुणींना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी उद्योजक या ठिकाणी आले पाहिजेत. आणि आउट ऑफ द वे जाऊन कुठेही उद्योग विभाग किंवा महाराष्ट्र शासन अदानींच्या मागं आर्थिक ताकद उभी करते असं कुठेही झालेलं नाही. फक्त अदानींच्या नावानं टाहो फोडून आपण मराठी माणसाचे उद्धार करते आहोत हे दाखवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न फक्त निवडणुकीच्याच वेळी काय येतो हा देखील प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये यायला लागलेला आहे. त्याच्यामुळे मराठी माणूस हा टिकला पाहिजे आणि तो मुंबईतच टिकला पाहिजे ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे, देवेंद्रजींची भूमिका आहे, आठवले साहेबांची भूमिका आहे. त्याच्यामुळं 16 तारखेला जो रिझल्ट लागेल, किती यांनी बोंबाबोंब केली तरी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकलेला असेल हे पुन्हा एकदा मला ठामपणानं इथं सांगायचं आहे. नहीं, मराठी भाषा को लेके हिंदी लैंग्वेज की जो सख्ती हुई है, ऐसा जो कुछ झूठ बोला जाता है उसका कागज़ मेरे हाथ में है. तब मैं हायर एजुकेशन मिनिस्टर था, दादा भुसे जी नहीं, मेरे ख्याल से दीपक केसरकर जी शालेय शिक्षण मंत्री थे. और एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.